गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, बीसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आमचं प्रकरण सुरू आहे, पर्याप्तीचं प्रकरण सुरू आहे. पर्याप्तींची चर्चा आम्ही बघितली आणि कशा प्रकारे जीवांना पर्याप्ती असतात, मन पर्याप्ती कशी असते, भाषा पर्याप्ती कशी असते, निवृत्त अपर्याप्तक कुणाला म्हणायचं, लब्ध अपर्याप्तक कुणाला म्हणायचं, यांची विस्तृत चर्चा आपण बघितलेली आहे. लब्ध पर्याप्तक जीव हे फक्त निगोदी नसतात, तर संज्ञी पंचेंद्रिय पर्यंतचे जीव लब्ध पर्याप्तक राहू शकतात. फक्त देव आणि नारकी हे लब्ध पर्याप्तक असत नाही आणि भोगभूमीज मधले जे जीव आहे ते देखील लब्ध पर्याप्तक असत नाही. अशा तऱ्हेने आपण बघितलं आणि लब्ध पर्याप्तकाच्या अपेक्षेने जर आम्ही बघितलं तर एका अंतर्मुहूर्तापेक्षा देखील कमी काळात त्या जीवाचे लगातार जर भव झाले तर 66,336 भव तो करू शकतो. एका मुहूर्तामध्ये 3,773 श्वासोश्वास होतात आणि हे जे 63,336 इतक्या भवांना जो श्वासोश्वासाचा वेळ लागणार आहे तो आहे 3,685. म्हणजे 3,773 पेक्षा ही संख्या कमी आहे. म्हणजे एका मुहूर्तापेक्षा पण कमी वेळात, काही कमी आहे तेवढ्या याच्यामध्ये तो एवढे भव धारण करू शकतो. म्हणजे एक मुहूर्तात अशा प्रकारचे हे भव तो धारण करू शकतो. इतक्या वेळा जीवाचा जन्म आणि मरण त्या ठिकाणी संभवनीय आहे. हे आमचं आगम कथन आहे. पुढे निवृत्त प्रश्न 168 पेज वरचा आहे, 198 पेज वरचा आहे आणि 14 नंबरचा प्रश्न सुरू आहे आमचा. निवृत्त पर्याप्तक में पर्याप्त को ग्रहण करना चाहिए या लब्ध पर्याप्तक को. निवृत्त पर्याप्तक जीवामध्ये पर्याप्तकाला ग्रहण करायचं की लब्ध पर्याप्तकात. तर निवृत्त पर्याप्तकालाच, कारण निवृत्त पर्याप्तक से पर्याप्तक को ग्रहण करना चाहिए. जब तक पर्याप्ति पूर्ण नहीं हो जाती तब तक उसका मरण नहीं होता. अर्थात निवृत्त अपर्याप्तक अवस्था में मरण नहीं होता और वहां नियम से पर्याप्तियां पूर्ण होती है. दोन तऱ्हेचे अपर्याप्तक जीव आम्हाला दिसणार आहे, निवृत्त अपर्याप्तक आणि लब्ध अपर्याप्तक. लब्ध अपर्याप्तक जीवाचा आयु हे एका श्वासाच्या 18व्या भाग प्रमाण एवढं सांगितलेलं आहे आणि ही आयु त्यांना लब्ध पर्याप्तक अवस्थेमध्येच नवीन आयुचा बंध होतो आणि तोही आयुच्या नियमानुसार बंद होतो. म्हणजे 2/3 कालावधी व्यतीत झाल्यावर जे अपकर्ष काल येतो त्या अपकर्ष कालातच नवीन आयुचा बंद होऊन त्या जीवाचं मरण त्या ठिकाणी संभवनीय आहे. ही लब्ध पर्याप्तक अवस्था. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत मात्र कोणत्याही जीवाला आयुबंध निश्चितपणे होणार नाही. तिथे त्याचं मरणही होणार नाही
आणि त्याला नवीन आयुचा बंध पण तिथे पडू शकत नाही. भलाई पर्याप्तक झाल्यावर अंतर्मुहूर्त राहील, तेवढंच त्याचं आयु असेल, पण जो आयुबंध नवीन पडेल तो पर्याप्तक अवस्थेत पडेल. अपर्याप्तक अवस्थेत, निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत नवीन आयुचा बंध त्या जीवाला होऊ शकत नाही. हा नियम आहे. निवृत्त पर्याप्तक को पर्याप्तक कैसे कह सकते है. आता तो तर आहे अपर्याप्तक अवस्थेत. अपर्याप्तक अवस्थेत असताना त्याला पर्याप्तक म्हटल्या कसं जाऊ शकतं? कारण त्याला पर्याप्तक नामकर्मा हा, त्याला पर्याप्तक नामकर्माचा उदय है. हाँ, नहीं, क्योंकि नियम से शरीर को उत्पन्न करने वाले जीवों के होने वाले कार्य में वह कार्य हो गया. यह प्रकार उपचार कर लेने से, पर्याप्त संज्ञा कर लेने से कोई विरोध नहीं आता. कारण नियमाने ते कार्य पूर्ण होणारच आहे. जसं एखादी व्यक्ती घरामधून बाहेर पडली, मंदिरामध्ये अजून ती पोहोचलेली नाही, अंतर अजून बाकी आहे, पण घरातून 4 पावलं गेली आणि घरातल्या व्यक्तीला जर विचारलं कुठे गेली, तर आपण उत्तर देतो मंदिरात गेली नाही, अजून पोहोचली नाही. आणि तरी देखील संकल्प मात्र त्याचा असल्यामुळे तशा प्रकारचं उपचरित कथन त्या ठिकाणी संभवू शकतं. त्याप्रमाणे हा जीव अजून अपर्याप्तक अवस्थेत आहे, पण निश्चितपणे आता त्याच्या पर्याप्ती पूर्ण होणारच आहे. यामुळे त्याला त्या अपूर्ण अवस्थेमध्ये देखील पर्याप्तक उपचाराने म्हटल्या जाऊ शकतं. हे एक. आणि जर आम्ही कर्माचा विचार केला तर याला पर्याप्तक नामकर्माचा उदयच आहे आणि म्हणून पण हा जीव पर्याप्तक म्हटल्या जाणार आहे. 2 कारणांनी, उपचरित कथनानी आणि उदय कर्माचा बघितला या अपेक्षेने. पर्याप्तीचे किती स्थान होऊ शकतात? 6, 5, 4, 3 किती होऊ शकतात? तर पर्याप्तीची कमीत कमी 3. हा, म्हणजे कमीत कमी 4 पर्याप्ती एकेंद्रिय जीवाला राहतील. नंतर 5 याचं एक स्थान राहील आणि 6 याचं एक स्थान राहील. म्हणजे स्थान विचारले तर 3, 4 याचं 1, 5 याचं 1 आणि 6 याचं 1. कुणालाही एक पर्याप्ती असणार नाही. राहील तर मिनिमम 4 पर्याप्ती राहतील. अशा प्रकारे 4चं एक स्थान, 5चं एक स्थान आणि 6चं एक स्थान, याला म्हटलेलं आहे स्थान. म्हणजे किती कर्म प्रकृतींचा किंवा किती पर्याप्तींचा समूह एका समयात राहू शकतो यावरून ते स्थान ठरविल्या गेलेलं आहे. जसं पुढे आपण गेलो तर मोहनीयाचं स्थान सांगताना सांगतात की मोहनीय कर्माचा एका समयात किती एका जीवाला बंध संभवनीय आहे किंवा उदय संभवनीय आहे किंवा सत्व संभवनीय आहे. म्हणजे त्यांचं एक एक स्थान पकडल्या जातं की इतक्या कर्माचा उदय त्या जीवाला मॅक्झिमम असू शकतो आणि कमीत कमी एवढा उदय असू शकतो याच्यावरून. त्याप्रमाणे इथे पर्याप्तीचे देखील लावलेले आहे. अर्थात 6 पर्याप्ती वाला 5 पर्याप्ती आणि 4 पर्याप्ती वाले जीव होते हैं. विग्रह गति में जीव पर्याप्तक होता है या अपर्याप्तक. आता विग्रह गती आहे, निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत सांगितलं की ठीक आहे, तो आता बनणार आहे, पण आता त्याची विग्रह गती आहे. विग्रह गतीत तर अजूनही त्याचा कारमान काय योग सुरू आहे. अजूनपर्यंत त्यांनी आहार वर्गणा ग्रहण केलेली नाही. त्यावेळेला त्या जीवाला पर्याप्तक म्हणायचं की अपर्याप्तक म्हणायचं? अपर्याप्तकच म्हणावं लागेल ना. हा, म्हणून विग्रह गती में स्थित जीवों का अपर्याप्तकों में ही अंतर्भाव किया जाता है. कारण अजून अपर्याप्तक अवस्था आहे त्यांची, परंतु तिथेही 2च हे उपचारांनी लावायचंच आहे. इसमें अतिप्रसंग दोष भी नहीं आता, क्योंकि कारमान शरीर में स्थित जीवों के अपर्याप्तकों के सामर्थ्य अभाव, त्यांना सामर्थ्याचा अभाव आहे.
कोणतंही कार्य निष्क्रिय आहे ते त्या ठिकाणी काहीही करण्याला समर्थ नाही, म्हणून सामर्थ्याचा अभाव आहे. नंतर उपपाद योगस्थान आहे. नंतर तिसरं एकांतानावृद्धी योगस्थान आहे. दोनचा अर्थ काय समजला? उपपाद योगस्थान आणि एकांतानुवृद्धी योगस्थान. 3 प्रकारचे योगस्थान जीवाला मांडल्या गेलेले आहे. थोडं प्रकरण वेगळं आहे, नवीन प्रकरण आहे, पण लक्षात घ्या. एखादा जीव उपपाद योग, या ठिकाणी उपपाद जन्माशी त्याचा संबंध नाही. या शब्दाचा संबंध उपपाद जन्माशी नाही. उपपाद याचा अर्थ जन्म घेण्याचं स्थान. जिथे त्या जीवाचा जन्म होतोय त्या जीवाला म्हणायचं उपपाद योगस्थान. एखादा जीव आता पहिला विग्रह गतीमधला त्याचा समय आहे. या समयामध्ये त्याला तो आता शरीर धारण करणार आहे. शरीर धारण करत असताना पहिल्या समयामध्ये तो आहार वर्गणा ग्रहण करतो. आहार वर्गणा जी ग्रहण केलेली आहे त्याचा पहिल्यांदा स्पीड कमी आहे. त्याला म्हटलेलं आहे उपपाद योगस्थान. खाली टीप दिलेली आहे कि पर्याय धारण करने के पहले समय में तिष्ठते हुए जीव के उपपाद योग स्थान होता है. उपपाद योग स्थान उत्पन्न होने के प्रथम समय में ही होता है. इसका जघन्य व उत्कृष्ट काल एक समय मात्र है. ज्या वेळेला तो जन्म घेणार आहे पहिल्या समयात ज्या वेळेला त्यांनी आहार वर्गणा ग्रहण केली, ही आहार वर्गणा ग्रहण करताना त्याला उपपाद योगस्थान आहे असं म्हटलं जातं. म्हणजे कमी वर्गणा त्यांनी ग्रहण केलेले आहे, त्याचा जघन्य योग आहे आणि त्यामुळे कमी वर्गणा तो ग्रहण करू शकले. नंतर दुसरा आणि तिसऱ्या समयात निरंतर आता तो अधिकाधिक आहार वर्गणा ग्रहण करणार आहे. जसं एखाद्या ठिकाणी आम्हाला जर जायचं असेल तर त्या ठिकाणी पोचल्यानंतर सगळ्या परिसराचं अवलोकन करेपर्यंत आम्ही त्या गोष्टीची ओळख करून घेतो आणि नंतर मग मनमुराद फिरू शकतो. पहिल्यांदा आमचा वेग कमी असतो, त्याप्रमाणे इथे देखील तो आहार वर्गणा ग्रहण करतो. आहार वर्गणा ग्रहण करत असताना कमी स्पीडनी हे आहार वर्गणा तो ग्रहण करतो. नंतर शरीर त्याचं जसं असेल त्यानुसार त्या आहार वर्गणांचे परमाणू अधिकाधिक तो ग्रहण करतो. एकांतानी वृद्धिरूप अशी आहार वर्गणा तो ग्रहण करतो. एकांतानुवृद्धी म्हणजे एकांतानी वृद्धिरूप आहार वर्गणा म्हणजे शरीरासाठी आवश्यक असलेले परमाणू तो काही काळपर्यंत ग्रहण करतो. त्याला म्हटलेलं आहे एकांतान वृद्धी योग. आणि नंतर हे सगळं आता जेवढं शरीराला आवश्यक आहे तेवढं रॉ मटेरियल त्यांनी ओढलं. त्यानंतर आता गरज नाही जास्त ओढण्याची, तेव्हा तिसरा काय योग त्याचा होतो ज्याला म्हटलेला आहे परिणाम वृद्धी योग. परिणाम जसे होईल त्या परिणामानुसार तो आता आहार वर्गणा ग्रहण करेल. आहार वर्गणा ग्रहण करण्याचं कार्य तर आयुष्याच्या शेवटच्या समयापर्यंत सुरू आहे. पण सगळ्याच वेळेला हा उपपाद योग फक्त पहिल्या समयात आहे. त्यानंतर आहार ग्रहण करेपर्यंत एकांतानुवृद्धी काय योग आहे आणि त्यानंतर परिणाम वृद्धी योग त्या ठिकाणी असणार आहे. जसे परिणाम होईल तशा प्रमाणामध्ये तो आहार वर्गणा ग्रहण करेल. मंद योग असेल तर कमी प्रमाणात आहार वर्गणा ग्रहण करेल. तीव्र वेग असेल तर जास्त प्रमाणात आहार वर्गणांचे म्हणजे प्रदेश पुंज. या ठिकाणी 4 प्रकारच्या याच्यामध्ये प्रदेशांची संख्या ही निश्चित पाहायची आहे. म्हणून प्रदेश किती येतील कमी जास्त तर आता नंतर अशा प्रकारे परिणाम वृद्धी योगाने येणारे प्रदेश बंध कर्मपरमाणूपेक्षा आहार वर्गणेचे परमाणू जीवाजवळ येतील. अशी ही 3 प्रकारची वृद्धी आहे. उपपाद योगस्थान, एकांतानुवृद्धी योगस्थान
आणि परिणाम वृद्धी योगस्थान. तर आता इथे 2 घेतले, कारण परिणाम विशुद्धी हे पर्याप्तक झाल्यावर सुरू होणार आहे. अपर्याप्तक अवस्थेपर्यंत एकांतानुवृद्धी आहे, आणि जेव्हा तो पर्याप्तक बनतो तेव्हा परिणाम वृद्धी योग आहे. म्हणून या 2 मध्ये पाहून गती आणि आयु संबंधी. आता गतीचा उदय त्याला कधी सुरू झालेला आहे, प्रश्न माझा लक्षात आला असेल. आयुचा उदय किंवा गतीचा उदय विग्रह त्या गती जीवाला विग्रह गतीच्या पहिल्या समयापासून, म्हणजे उपपाद योग आहे त्या समयापासूनच त्याला गती आणि आयु आणि गत्यानुपूर्वी या 3चा उदय आहे. म्हणून तो तसा गती आणि आयु संबंधी प्रथम किंवा द्वितीय किंवा तृतीय समय होने वाले अवस्था के द्वारा जितनी समीपता पाई जाती है, म्हणजे कुणाची तर विग्रह गतीतील स्थित जीवांची गती आयु संबंधी अत्यंत निकटता आहे, कारण त्याचा उदय त्याला सुरूच झालेला आहे, आणि म्हणून शेष प्राणियों में नहीं पाई जाती, आणि बाकीच्या प्राण्यांविषयी पाहिल्या जात नाही. म्हणून संपूर्ण प्राणियों को ही प्राण्यांची 2च अवस्था सांगितल्या, याच्या तिसरी भिन्न कोणती अवस्था नाही. एक तर पर्याप्तक किंवा अपर्याप्तक, याला अपर्याप्तकामध्ये टाकलं आणि नंतर मात्र त्याला पर्याप्तकामध्ये टाकलं. 2च अवस्था प्रामुख्याने सांगितल्या, आणि मग भेद आम्ही केला अपर्याप्तकाच्या अपेक्षेने निवृत्त अपर्याप्तक आणि लब्ध अपर्याप्तक. इथपर्यंत क्लिअर झालं प्रकरण. नवीन प्रकरण होतं उपपाद योगस्थानाचं आणि एकांतानुवृद्धी योगस्थानाचं. नंतर किन किन जीवों के कितनी कितनी पर्याप्तियां होती है. आता कोणकोणत्या जीवांना कोणकोणत्या पर्याप्ती होतात. एकेंद्रिय जीवांना आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोश्वास, श्वासोश्वास म्हणजे 4 पर्याप्ती. एकेंद्रिय सगळे जे एकेंद्रिय जीव आहे त्यांना 4 पर्याप्ती राहील. म्हणून पृथ्वी कायिक से लेकर वनस्पति कायिक पर्यंत एकेंद्रिय जीवों में 4 पर्याप्तियां होती है. आता 5 पर्याप्ती कुणाला होतील. द्विंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत. असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत 5 पर्याप्ती होतात, आणि 6 पर्याप्ती कुणाला होतील. फक्त संज्ञी पंचेंद्रियांना. फक्त संज्ञी पंचेंद्रिय जीवांना 6 पर्याप्ती होतील. आता इंद्रियाच्या अपेक्षेने आपण पर्याप्ती बघितल्या. आता जन्माच्या अपेक्षेने पर्याप्ती पाहायची आहे. जन्म किती प्रकारचा आहे. गर्भ आणि संमूर्छन. गर्भ, समूर्छन आणि उपपाद. उपपाद जन्म देवनारकींचा, गर्भजन्म मनुष्य तिर्यंचांचा, आणि समूर्छन जन्म बाकीच्या शेषाणम समूर्छनम. 3 प्रकारचे जन्म आहे. तर आता या 3 प्रकारच्या म्हणजे जन्मा संबंधामध्ये पर्याप्ती कशा राहतील बा. तर गर्भजन्म ज्यांचा आहे त्यांना किती पर्याप्ती राहतील. 5 किंवा 6. 5 किंवा 6. असंज्ञी असेल तर 5. असंज्ञी असेल तर 5 आणि संज्ञी असेल तर 6. त्यांना 4 पर्याप्ती असणार नाही. गर्भजीवांना 5 किंवा 6 पर्याप्तीच राहतील. 4चा ऑप्शन त्यांच्यासाठी खुला नाही. नंतर समूर्छन जन्मवाले असेल तर 4 पण असू शकतात आणि 6 पण असू शकतात. 5 पण असू शकतात. 4, 5, 6 त्यांना तिन्ही सगळे पण आहे. असतील. 4, 5 आणि 6. समूर्छन जन्म आणि लब्धापर्याप्तक आहे त्यांना किती राहील. समूर्छन जन्म आणि त्यातही लब्धपर्याप्तक जीव. मग श्वासोश्वास एक कमी होऊ शकते म्हणून नाही 3 कशा राहील. कारण आता लब्धपर्याप्तक जीव कोणकोणते आहे. किती गतीपासून किती गतीपर्यंत असू शकतात. मनुष्य आणि दोघांमध्येच आहे. म्हणजे सगळे आहे ना. एकेंद्रियापासून एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत संज्ञी सगळे. पंचेंद्रिय जीवांपर्यंत सगळे जीव लब्धपर्याप्तक असू शकतात. हो. मग आता एकेंद्रिय जीवाला
लब्ध पर्याप्तक जीवाला सुरुवात 4ही पर्याप्तिकची युगपत झाली आहे. हो द्विनिंद्रियापासून असंज्ञीपर्यंत 5ही झाली आहे आणि संज्ञी पंचेंद्रियाला 6ही पर्याप्तीची काही सुरुवात झालं झाली. म्हणून लब्ध पर्याप्तक जीवांना 6ही पर्याप्ती असू शकतात. हा? पण मग त्यांच्या पर्याप्तीच पूर्ण नाही होत की नाही? नाही होणार ना. पूर्तीचा प्रश्नच नाही विचारला. सुरुवात कितीची झाली? नाही, ती पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचं मरण होते. मग झालं, पण ओघडल्या किती? आता समजा संज्ञी पंचेंद्रिय काही मनुष्य आहे, संमूर्छन जन्म आहे त्याचा, मनुष्याचा काही हा, होईल संमूर्छन जन्म आहे. मनुष्यांना असं नाही, शरीर मनुष्यांना पर्याप्ती नाही. पर्याप्ती त्यांनी किती ग्रहण केल्या? त्यांनी भाषा पर्याप्ती ग्रहण केली पहिल्या समयात की नाही केली? मनोपर्याप्ती त्यांनी ग्रहण पर्याप्तींची केली? सुरुवात झाली झाली ना. हम्म. हा, बस झाली म्हणून त्याला साही म्हणायचं. म्हणून त्याला साही पर्याप्ती आहे. म्हणून सम्मूर्छन जन्म वाले को जो लब्ध पर्याप्तक जीव है उनके यथा योग्य 4, 5 और 6 पर्याप्तियां म्हणजे अपर्याप्तियां होती है. पर्याप्ती जरी नाही म्हटलं तरी सुरुवात झालेली आहे. सुरुवात झाली म्हणून साही तो पर्याप्ती घेऊन आता त्यांनी काही काळ घातलेला आहे आणि त्याला म्हटलं तर जाणार आहे अपर्याप्तक. पण तरी देखील पर्याप्ती किती विचारलं तर साही. निवृत्त अपर्याप्तक अवस्थामध्ये परत तो जसा जीव आहे यथायोग्य तशा प्रमाणे कमी जास्त होईल. त्याच्याप्रमाणे पर्याप्ती राहील आणि त्याच्या पर्याप्ती आता पूर्ण होणारच आहे. लब्ध पर्याप्तक जीव सम्मूर्छन जन्म वाले ही होते है. परत विशेषतः लब्ध पर्याप्तक जे जीव आहे ते गर्भज असत नाही, ही विशेषता आहे. एखादा जीव गर्भामध्ये आल्यानंतर लगेचच तो मरण पावला तर त्याला लब्ध पर्याप्तक म्हणायचं की पर्याप्तक म्हणायचं? नाही, तो पर्याप्तक होऊन मरेल म्हणजे हा, म्हणजे जो गर्भवाला आहे, तो गर्भवाला आहे त्याच्या पर्याप्ती पूर्णच झालेल्या असल्या पाहिजे. भलाई त्याला आयुष्य कमीत कमी मिळू शकतं ते गर्भजीवाचं कमीत कमी आयुष्य अंतर्मुहूर्त. गर्भात आला, साही पर्याप्ती त्यांनी पूर्ण केला, फक्त अंतर्मुहूर्त म्हणून मनुष्य पर्याय धारण केली, लगेचच त्याचं मरण पण होऊ शकतं. कधी कधी माहिती पडत नाही आणि अशा पण रीतीने जीवाचं मरण आहे. एक अंतर्मुहूर्त पर्यंत 48 मिनिट पर्यंत तो राहिला आणि लगेचच तो मृत्यू पण पावला, असंही होऊ शकतं. कोणत्या जीवाला? गर्भजीवाला. पण त्याला अपर्याप्तक अवस्थेत मात्र निश्चितपणे मरण नाही. लब्ध पर्याप्तक जीव सम्मूर्छन जन्म वाले ही होते है आणि उपपात जन्म वाले देव आणि नारकींना किती पर्याप्ती राहील? त्यांना 6 पर्याप्ती. त्यांना लब्ध पर्याप्तक अवस्था त्यांची होतच नाही. त्यांची निवृत्त पर्याप्तक आणि पर्याप्तक अशा 2च अवस्था त्यांच्या असणार आहे. अतीत पर्याप्ती किसे कहते है? साही पर्याप्तीचा जिथे अभाव होईल तिथे त्याला अतीत पर्याप्ती म्हणा. आता 6 पर्याप्तीचं कोष्टक. ज्यांना इथे 6 पर्याप्तीचं कोष्टक लावायचंय, याचा अर्थ ज्यांना 6 पर्याप्ती विद्यमान आहे, जो पर्याप्तक आहे, साही पर्याप्ती सहित आहे, ते कोष्टक आपल्याला पाहायचं आहे पहिल्यांदा. गती साही पर्याप्ती ज्यांच्या आहे त्यांना 4 गती किती राहील? 4 गती राहील. इंद्रिय पंचेंद्रिय संज्ञा एकच. एकच. हा, म्हणजे पंचेंद्रियच राहतील ते. पंचेंद्रियच राहील. हा, काय? रस काय राहील? योग 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 3 कायोग राहतील. औदारिक राहील, वैक्रियक पण राहू शकेल आणि
एकनिष्ठ, औदारिक, वैक्रिक आणि आणि कर्मान आहारक. अतिरिक्त या ठिकाणी आहारक. हा. पर्याप्तक आहे तो जीव, पर्याप्तक आहे याचा अर्थ त्याला मिश्र आणि कारमाण काय योग नाही, म्हणून नाही, तीनही आहार. प्रकारचे मिश्र आणि कारमाण हे बाजूला केले. म्हणून तो औदारिक कायवाला राहू शकतो, वैक्रियक कायवाला राहू शकतो, किंवा आहारक कायवाला पण असू शकतो. आहारक काय विषयी काय विशेषता सांगाल? आहारक काय योग असताना काय विशेषता राहील? तो मनुष्य गतीत आणि 6व्या गुणस्थानात हा असेल हा बरोबर आहे. आणि पुरुष मनुष्य वेदी असेल. गतीत राहील, पुरुष वेदी असेल, बरोबर आहे. तो मनुष्य राहील म्हणजे पुरुष वेदीच राहील, मनुष्य गतीतला राहील, 6व्या गुणस्थानवरती मुनी राहतील आणि त्यांना प्रथमतः आहारक काय योग म्हणजे आहारक पुतळ्याचा, आहारक शरीराचा काय झालेला असला पाहिजे, बंध झालेला असला बंधू. पाहिजे. अच्छा. 7व्या गुणस्थानात त्यांना बंध झालेला असला पाहिजे आणि त्याचा उदय येताना त्यांचं 6वं गुणस्थान असणार आहे. आणि आहारक कायोग फक्त 6व्याच गुणस्थानात असू शकणार आहे. असतो. त्यांना औदारिक शरीराच्या माध्यमातून आता परिस्पंद नसून आहारक शरीराच्या माध्यमातून योग प्रक्रिया सुरू आहे, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे की यांना आता आहारक काय योग आहे. ठीक आहे, बरोबर उत्तर दिलं, छान. वेद तिन्ही पण असू शकतात. तीनही वेद असू शकतात. नंतर कषाय पूर्ण 25. 25 कषाय आणि पुढे कषायातीत पण हा होईल. कषायातीत हा जीव कोणत्या गुणस्थानात होईल? 11व्या. 11 पासून नाही, पुढे. 11 पासून पुढे. वेद राहत, वेदही जातात ना 11, तोपर्यंत 12, वेद. 13, 14. फक्त सूक्ष्मच राहतो 10व्यामध्ये, त्याच्यामुळे लोप. हा 11व्या पासून 10व्यापर्यंत कषाय आहे आणि 11 पासून कषायातीत. ज्ञान 8ही ज्ञान राहतील. 8ही ज्ञान राहू शकतात. नंतर संयम 7ही. सगळे. दर्शन तिन्ही पण. तिन्ही पण. लेशा 6ही. 6ही. आणि हा जीव लेशातीत पण होऊ शकतो. कधी होईल लेशातीत? 12व्या गुणस्थानात. 13व्या गुणस्थानापर्यंत 13व्या. लेशा आहे. शुक्ल लेशा 14व्या. 13व्या गुणस्थानापर्यंत योग आहे, तो पर्यंत लेशा आहे. 13व्या, अयोग 14व्या अवस्थेमध्ये गुणस्थानात. लेशातीत 14व्यामध्ये. नंतर भव्य दोन्ही पण असू शकते, भव्य अभव्य. दोन्हीही असू शकते. सम्यक्त्व 6ही. 6ही पण असू शकतं. संज्ञी संज्ञीच असेल. संज्ञीच आहे. आहारक दोन्ही असू शकते, इथे आहारक अनाहारक. आणि इथे अनाहारक कोणत्या अपेक्षेने? आपण सगळ्या मिश्र प्रकृती काढून टाकल्या. आपण वैक्रियक मिश्र काढली. 14व्या गुणस्थानात. हा 14व्या गुणस्थानात तो अनाहारक असू शकतो. आणखी आणि आपला केवली समुद्घाताच्या वेळी 3 आणि समय. 13व्या गुणस्थानात 13व्या 13व्या गुणस्थानात गुणस्थान. 3 समयाचा जो कारमाण काय योग सांगितलेला आहे, केवली प्रतर, समुद्घात. लोकपुरण आणि प्रतर, त्याच्यामध्ये 3 समयपर्यंत तो अनाहारक असू शकतो. म्हणून तिथले 3 समय 13व्या गुणस्थानातले आणि 14व्या गुणस्थानात तो अनाहारकच आहे. गुणस्थान 14 पूर्ण, पहिल्यापासून 14 पर्यंत. पहिले. जीव समास संज्ञी पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती आता स्वपर्याप्ती 5ही 6ही. प्राण 10ही. 10ही. संज्ञा 4 पण असेल आणि संज्ञातीत पण असू 4ही शकते आहे. तिकडे समोर. आणि संज्ञातीत पण आहे. संज्ञातीत तो जीव कधी होतो? 11व्या गुणस्थानात. 11व्या. 11व्याच्या पुढे. जोपर्यंत
हा 11 पासून पुढे पुढे जोपर्यंत सूक्ष्म लोभ आहे तोपर्यंत कोणती तोपर्यंत संज्ञा आहे? परिग्रह परिग्रह. उपयोग पूर्ण 12 आहे. 12 ही. ध्यान ध्यान पण पूर्ण असतील ना 16. पूर्ण 16 पण. आश्रव आश्रव आता फक्त योगाचे कमी झाले. मिश्रचे औदारिक हा मिश्र, वैक्रिक मिश्र आणि 3 आहारक मिश्र मिश्र आणि कमी कारमान. होते. 3 मिश्र आणि कारमान 4 कमी 4 होते कमी होते. आणि 53 प्रकारे आश्रव आहे. जाती संज्ञी 26 पंचेंद्रिय लाख संबंधी पंचेंद्रिय हा संज्ञी पंचेंद्रिय संबंधी आणि कुल पण संज्ञी पंचेंद्रिय संबंधी 108 कुल. इथपर्यंत आपण प्रकरण बघितलं. याचं पुढचं प्रकरण आपण परवाच्या दिवशी बघू. उद्याला सुट्टीच आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुजे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्व साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.